हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला अत्यंत पवित्र स्थान आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरी होणारी गुरुपौर्णिमा ही भगवान वेदव्यास यांची जयंती म्हणून ओळखली जाते. भारतीय संस्कृतीत गुरूंना देवांपेक्षाही श्रेष्ठ स्थान दिले जाते. ज्ञान, संस्कार, योग्य मार्गदर्शन आणि आत्मोन्नतीचा मार्ग दाखवणाऱ्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा अत्यंत पवित्र दिवस आहे. आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ यांची कोणती सेवा करावी, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. 2026 मध्ये 28 जुलै 2026 मंगळवार या दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे. ही पौर्णिमा चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिलीच पौर्णिमा असते, त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिक पटींनी वाढते. गुरुपौर्णिमा हा भारतातील पवित्र सण मानला जातो. गुरु म्हणजे ज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाच्या प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जाणारी वंदनीय व्यक्ती म्हणजे गुरु होय. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ यांची सेवा कोणती आणि कशी करावी हे आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत. प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्याची पद्धत आहे. प्रत्यक्षात दत्ताचा अवतार असलेले आपले स्वामी हे हजारो भक्तांचे गुरु आहेत. 28 जुलै 2026 मंगळवार या दिवशी गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींची सेवा अनेक भक्त करतात. गुरुवारी स्वामी सेवा केली जाते. अगदी घरच्या घरी गुरुपौर्णिमेला गुरुकृपा प्राप्त होण्यासाठी आपल्या गुरूंची सेवा करून कृपा प्राप्त करता येते. आजच्या धकाधकीच्या काळात सेवा करणे अशक्य असते. मनात असताना देखील जमेल तशी सेवा करणे होत नाही. त्यामुळेच आपण गुरुपौर्णिमेसाठी अत्यंत सोप्या सेवा घेऊन आलो आहोत. घरच्या घरी स्वामींचे पूजन करणे आणि पूजा करत असताना पिवळे वस्त्र परिधान करावे आणि पिवळ्या रंगाच्या फुलांचा समावेश पूजेत करावा, कारण पिवळ्या रंगाची फुले ही स्वामींना अतिशय प्रिय आहेत. दुसरा उपाय म्हणजे स्वामींना पिवळ्या रंगाच्या वस्तू अतिशय प्रिय आहेत. स्वामींना पिवळ्या रंगाच्या वस्तू अतिशय प्रिय असल्यामुळे नैवेद्यात पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी. त्यामध्ये केळी, पेढे, मैसूर पाक अशी कोणतीही मिठाई स्वामींना अर्पण करावी आणि प्रसाद म्हणून सर्वांना वाटावी. स्वामींना तारक मंत्र अतिशय प्रिय आहे, त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी 108 वेळा तारक मंत्र जप करावा. तारक मंत्राचं पठण करावं. या दिवशी नामस्मरण करावं आणि स्वामी चरित्र सारामृताचं पठण करावं. जर तुम्हाला शक्य असेल तर स्वामींच्या मठात जाऊन तेथे दर्शन घ्यावे. 11, 21 किंवा 108 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. सेवा करताना जर काही चुकलं असेल, राहून गेलं असेल तर स्वामींना क्षमा मागा. स्वामी हे क्षमाशील आहेत, त्यामुळे क्षमा करतीलच. स्वामींची सेवा करताना सेवा मनापासून करावी. सेवेत खंड पडू देऊ नये आणि एकदा संकल्प केला की तो खंड पडू न देता पूर्ण करावा. कोणतीच सेवा कमी वेळेत पूर्ण होत नाही आणि आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी सेवा हाच एक मार्ग असतो. स्वामींवर दृढ विश्वास आणि श्रद्धा ठेवा. स्वामी इच्छित तुमच्या मनोकामना पूर्ण करतील. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कोणती सेवा करणार आहात हे देखील कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.